आणि तुम्हाला 20 लाख लोक बघायचे आहेत का? तरी बघा. नमस्कार मित्रांनो, मी अलकर मात्रे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आहे पंढरपूरला, कारण आहे आता आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्त आम्ही आलो आहोत पंढरपूरला. तो पंढरपूरला आम्ही कोण कोण आहोत तर माझ्या 2 मावशी, मम्मी आणि माझी एक छोटी बहीण शीतल बोंधली. तर अशा आम्ही 5 जण आलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत नदीकडे, चंद्रभागा नदीकडे. कारण पहिला जाऊन आम्ही स्नान करणार आहोत नदीमध्ये, त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ. तर मित्रांनो, फुल म्हणजे एकदम फुल क्राऊड. अजून तर जशी सकाळ होईल तशा तशा गाड्या अजून येत राहतील, अजून पण येत आहेत गाड्या. आणि समोर तुम्ही पूर्ण जाम झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक इथं आज येतात दर्शनाला. तर अशी भरपूर लोक इथं येतात आणि भरपूर क्राऊड असा होतो. तर आपण पण आलो आहोत आज पंढरपूरला आणि आता आम्ही चाललो आहोत चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायला. तर इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप करायच्या सगळ्या गोष्टी. लाईक जसं की पहिला आपल्याला करायचं आहे चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ आणि त्याच्यानंतर आपल्याला दर्शनाला जायचं आहे. दर्शन म्हणजे मंदिरात नाहीच दर्शन आज फक्त आपल्याला कलश दर्शन मिळालं, हेच आपल्याला सर्वात मोठं पुण्य होईल. आणि हे असेल तर आपल्याला आज कलश दर्शन सुद्धा मिळाले. तर या भूमीवर तुम्ही आलात हे सर्वात मोठी गोष्ट आहे. तो असं आहे. तर त्या पद्धतीने आम्ही आता पोहोचलो आहोत पंढरपूरच्या या भूमीवर. चला पाहूया पंढरपूरची 2026 आषाढी एकादशी. चला. आणि समोर बघू शकता तुम्ही किती क्राऊड, बघितलं असाल किती भरपूर पब्लिक आहे, भरपूर क्राऊड असतो वारीमध्ये आणि दिसतच आहे तुम्हाला. आणि तुम्ही वारीला आला का आणि आला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट मध्ये नक्की सांगा. मावशी कसा वाटतंय वारीला आलीस? तर गाडी तू किती वेळेला आलीस वारीला? पहिल्यांदा झालीस का? कसं वाटते तुला? आणि तू का वारीला आलीस? ध्यास लागला होता. अच्छा अच्छा. आंटी आप कितनी बार आई हो? ये दूसरा बार है क्या? तीसरा बार? हाँ, ये दूसरा बार. तो मतलब आपको कैसा लग रहा है? और आप हर साल आती है, मतलब दूसरी बार है आपका? आपको कुछ एक्सपीरियंस आया होगा अच्छा? हाँ. अरे पंढरपूरशी जे पहिले वारीला आलो ना, तेव्हापासून माझ्या मनाला समाधान मिळालं का? अच्छा. आणि आता ह्या वर्षी पण वाटलं का जावं. ओके. तर शीतल मात्रे, तुम्ही इथं म्हणजे वारीला आलात, सो तुम्ही तुमचे लोकांपर्यंत काय मेसेज देणार का? म्हणजे वारी का करावी किंवा का करतात या तू का करतेस? मी माझ्या मन समाधानासाठी करते. अच्छा. बाकी ज्याची इच्छा आहे त्याने करावं, काही नाही करावं. हरी ओम. तुझ्याकडे फोन आहे? नाही. हा, मग तू चुकलीस तर मग तुला शोधायची कोणी? आम्ही तुला नंबर पाठाय देवायचं देईल काय बसायला लागला यस. नुसती एकटीच नको पुढे चालू, हिला काही नाही पट. हा, पण त्याच्यापेक्षा थांब जवळ. नुसती पुढं तिथं पुढं चालतंय. सकाळीच कीर्तन ऐकायला मिळतात. हे कानावर कीर्तनाचे शब्द पडले आणि मन तृप्त होतो, तृप्त. आणि आता तुम्हाला क्राऊड दाखवतो. तुम्ही आता क्राऊड बघा, फक्त क्रेझी क्राऊड. वारी मित्रांनो. विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. काय ते विचारू राहता? हरी ओम विठ्ठला. माऊली, आम्ही आलो आहोत चंद्रभागे नदीवर आणि तुम्ही इथं वारकऱ्यांची गर्दी बघू शकता. ही गर्दी नसून ही एक भक्ती आहे, एक भावना आहे, आस्था आहे. आणि त्याच आस्थेने एवढे लोक सर्व ते भक्त सारे आले आहेत आणि त्या भक्तांपैकी आम्ही पण आहोत. तर हरी विठ्ठल विठ्ठल. चला जाऊया आपण आता नदीकडे आणि अंघोळ करूया, स्नान करूया. आणि समोरच तुम्ही सूर्यनारायण बघू शकता. काय हा नजारा आहे. आणि असा नजारा पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पंढरपूरला यायला लागेल, तरच असा तुम्हाला नजारा बघायला भेटेल. दिस इज अ क्रेझी क्रेझी क्रेझी.
सो हॅलो मित्रांनो, तर आपण नदीवर आलो आहोत आता. तर चला जाऊया आतमध्ये आंघोळ करायला. पाणी खूप भारी आहे आणि पण थंड पण आहे. थोडा आतमध्ये डीप जाऊया. इथं नको, इथं पाणी एवढा खोल नाहीये. एक नंबर नजारा आहे मित्रांनो, एक नंबर. तर चला पण एक डुबकी मारून घेऊया. तर पांडुरंग पांडुरंग. हॅलो मित्रांनो, तर स्नान करून झालं आहे चंद्रभागेमध्ये आणि तुम्ही क्राऊड बघू शकता, पब्लिक बघू शकता आणि नजाराही बघू शकता. खूप भारी. आणि चला आता जाऊया आपल्या मंदिराकडे जायचंय आपल्याला, विठ्ठल मंदिराकडे. तर खूप भारी वाटतंय मला भक्तीच्या या सागरामध्ये स्नान करून. आणि खूप सारी पब्लिक आली आहे, खूपच. हे बघा, हे बघा, हे बघा. तर इथं पिंडी बनवली रेतीवर आणि पूजा करतात त्यांची. आरती चालू आहे इथं आणि आम्ही दिवा इथंच पेटवला आहे. तर आता कपडे बदलावायचं सगळ्यात मोठा टास्क आहे. कसं बदलावायचं समजत नाही मला. माझं आहे का, हे प्रभुदेवा, हे प्रभुदेवा, हा तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. परत आला इकडं. जा तिकडं, जा तिकडं, जा तिकडं जायचं, तिकडे तिकडे गो. मित्रांनो ऍक्च्युली इथं खूप गर्दी आहे आणि मला इथं कपडे बदलवायला नाही मिळत. तर मी चाललोय आता तिकडं पुढे. कपडे बदलायला थोडी सुटसुटीत जागा असेल. सर्दी झाली थोडी मला इथं. सर्वजण इथं फुल मस्त आनंद घेत आहेत. मी पण खूप आनंद घेतला, पण आता मला कपडे बदलवायचे आहेत. आणि तिकडं चांगली जागा आहे, तिकडे चेंज करू चला कपडे. तर आपण इथं चेंज करूया कपडे आणि इथून पूर्ण नजाराही बघू शकता. हॅलो फ्रेंड, हॅलो हॅलो हॅलो. तर तुम्ही बघू शकता मी आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता मी कपडे वगैरे चेंज करणार. कपडे चेंज करायला मला खूप टाइम गेला आणि पण कपडे चेंज झाले आहेत. हॅलो. तर कारण मला कपडे चेंज करायला इथं जमतच नव्हता, तरी मी त्या साईडला लाईनीत जाऊन तिथं कसे बिसे केले चेंज. आणि तुम्हाला कसा दिसतो मी, छान दिसतोय का? आणि हातीला बघा कसा दिसतोय तिला. तर मित्रांनो तुम्ही पब्लिक आताही बघू शकता, अजून पब्लिक वाढणार आहे. आम्ही लवकर आलो होतो, एवढी पब्लिक आहे. हॅलो मावशे, ताई मावशे, कसं वाटतंय तुला? मस्त. आणि मला एवढ्या वर्षाची माझी इच्छा होती, मला म्हणजे चालत कधी होईल असा माझा स्वप्न होता, पण ते शक्य झालं नाही. पण आमचा अलंकार एवढा रॉबेट आहे, रॉबेट. रॉबेट म्हणजे त्याने आम्हाला असा हिंमत दिली. सवालच नाही. मावशी तू इथं आलीस आणि जी तू लोक बघतोस, एवढी लोक ती कधी तू बघलीस का तुझ्या आयुष्यात? कधी एवढी डोले नाही. मी तर माझ्या आयुष्यात फक्त त्या मूवी मध्ये सोडला तर खरोखर मी फक्त पंढरपूरला येऊन एवढी पब्लिक बघितली. याच्या आधी मला कधीच नाही एवढी पब्लिक दिसली, आम्ही बघितली सुद्धा नाहीये. सो एवढे भक्त एकाच दिवशी एकाच जागेवर जमा होतात असा ठिकाण म्हणजे फक्त न फक्त मी बघितलेला ठिकाण आहे पंढरपूर. आणि तुम्ही पण नक्की या पंढरपूरला. हे बघू शकता तुम्ही वासुदेव. काका तुम्ही वाजवा आता. आजोबाचा जगन्नाथ बापूचे शिव धर्म पावला, उच्चार मांडला, हर हरे गंगले, देवाला पावले, गुरुला वंदने, कैलास शंभूले, सिंगणपुरात या महादेवाले नागनाथा परळी वजनात उद्धार केला. हर हर महादेव वासुदेव हरी गोपाल कृष्ण भगवान की जय. तर मित्रांनो आता आम्ही मंदिराकडे जायला निघालो आहोत. तर चला जाऊया मंदिराकडे. आणि मंदिराकडे जाता जाता आपण रस्त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल, भक्त, वारी, भजन, हे सर्व. तर चला पाहूया आपण पण त्यात मस्त मजा करूया. आता वाजले आहेत 8 वाजलेत कंप्लीट आता. तर चला जाऊया आपण.
आणि आज हजारो लाखो भक्त इथं फक्त आणि फक्त विठ्ठल नामाचं गजर करत या नगरीमध्ये आहेत आणि फक्त तुम्हाला हेच आवाज इथं ऐकू येईल आणि तुम्ही आहात या भक्तिमय नगरीमध्ये महाराष्ट्राच्या एक पंढरपूर शहर. हॅलो, महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे अर्जुन भाऊ डोके हे आलेले आहेत. तुम्ही कुठून आलात? अकोला अच्छा, अकोला. अकोला जिल्हा हा, सरपंच आहेत हातुलेचे. काय बोलता? छान छान, चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही कधी आलात? आज झालात का? अच्छा. आम्ही सर्व इकडे करत आलो. अच्छा, वारी करत आलात. छान आहे. अशा पद्धतीत इथं सर्व भाविक येतात. सर्व दिंड्या इथं प्रदक्षिणा घालत आहेत. तर आपण पण जाऊया. आणि इथं कोण दादा, कोण ताई, कोण काका नाही आहे, सर्व माऊली आहेत. म्हणून कोण इथं कुठल्याही नावाने बोलत नाही, सर्व एकामेकाला माऊली म्हणून याच नावाने उच्चारतात. आणि समोरून एक पायी पायी येतात. 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना अशी वारी करत करत चालत येतात. तेव्हा जाऊन वारकरी सर्व इथं पोचतात. तर सर्व वारकरी इथं एवढ्या दिवसानंतर पोचतात. आणि आम्ही पण गाडीने आलो, आम्ही चालत नाही आलो, कारण आम्हाला एवढं चालता नाही येणार त्याच्यामुळे. आणि आता इथं हा आहे वारी करण्याचा रूट आणि इथं तुम्ही वारीच्या लाईन बघू शकता. भरपूर हजारो दादातीत दिंड्या येतात आणि सर्व दिंड्या त्यांच्या ग्रुपमध्ये इथं प्रदक्षिणा घालत असतात. तर आपण पण त्यांच्यासोबत प्रदक्षिणा घालू या मंदिराला आणि कलश दर्शन करूया आज. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हनुमंता खूप भजन वगैरे चालू असतं आणि खूप मजा करत असतात. आहे माझ्या आहे 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 काय ना, वॉलेट नाही माझ्याकडे. आता इथं जर तुम्ही चुकलात कसे भेटतील मलाच माहिती नाही, कारण मी स्वतः चुकलोय. आता मी कुठं शोधू यांना? येस येस, बघा देव भेटतो रे, देव भेटवून देतो, देव देतो भेटवून, देव देतो भेटून, देव देतो भेटून. चला चला चला. आता किती टाइम झाला? अजून आमची प्रदक्षिणा एकच पूर्ण झाली नाही आहे. इथं 5 प्रदक्षिणा कसे घालत असतील काय माहीत. आताच गरम व्हायला लागलं आहे, कारण भरपूर एवढी पब्लिक सर्व वरून थंड वारा येतोय तरी सुद्धा गरम होतोय. आणि मंदिर कुठे आहे मलाच नाही माहीत, पण ही सर्व लाईन मंदिराकडे चालली आहे. आणि एक प्रदक्षिणाच घालायची आहे आपल्याला. ती झाली का आपण इथून निघायचं. बरोबर निघायचं ना एक प्रदक्षिणा घालून. आम्ही लाईनीत होतो, लाईनीतून डायरेक्ट मला बाहेर फेकलेत.
चालेल तेव्हा तर चालू तिथपर्यंत काही बोलायचं नाही, काहीच नाही होऊ शकत. पहिला डावीकडून चला, अलीकडनं चला, सर अलीकडनं, डावीकडनं चला, डावीकडून चला, डावीकडून चला, डावीकडून. चार नंबर ब्लॉक करा. पुढे जागा नाहीये, पुढे जागा ब्लॉक करा. आंबा जागेवर मंदिर आहे, पण इथं खालती पायी नाही दिसत माझी मला. एवढी क्रेझी गर्दी आहे. लास्ट टाइम पण आलो होतो पण एवढी गर्दी नव्हती. यावर्षी जास्तच गर्दी आहे. जास्त आहे ना गर्दी यावर्षी? जास्त आहे ना, भरपूर जास्त आहे. आधीच्या वर्षी एकदम आरामात दर्शन झालं होतं. यावर्षी क्रेझी आहे. क्रेझी बघता आले सर्व, पब्लिक भरपूर आले. देव यावर्षी भरपूर पावलं आहे सगळ्यांना. फुल सगळे श्रीलंकार हां. तर मित्रांनो, भाविकांची मान्यता अजून जास्त वाढत चालली आपल्या देवाबद्दल. तर दरवर्षाप्रमाणे यावर्षी खूप जास्त पब्लिक इथं आले आहे आणि टिंबला जंबली झाली आहे. गर्दी आहे तरी भाविक तेवढ्याच जोशाने पुढे चालत आहेत. कमीत कमी 20 लाख लोकांना. 20 लाख आले असतील का? 20 लाख. अरे बापरे, 20 लाख लोक. कॅन यू इमॅजिन? 20 लाख लोक. आणि तुम्हाला 20 लाख लोक बघायचे आहेत का? तरी बघा, हे आहेत इथली भाविक. आणि समोरच आपल्या दिसत आहे मंदिर, मंदिराचा कलश. आणि हा या कलशाचं दर्शन झाला म्हणजे झालं आपलं दर्शन. आता फक्त एक्झिट मारायचं या लाईन मधून. आता कलश दर्शन तर झालं, आता प्रदक्षिणा पण होईल आपली तिथून. मग झाला दर्शन आपला पूर्णपणे होऊन जाईल. हे मुलाखत कुठे चाललंय? हा, युट्यूबवर टाकणार आहे मी. हे दिंडीमध्ये जरा तटतात म्हणताना गर्दी होत आहे. पण काय आहे, आता ते पण दिंडी चालत घेऊन येतात तेवढ्या लांबून. मित्रांनो, कसा चालतोय, कुठं चालतोय काहीच माहिती नाही, फक्त चालतोय. बेकार अवस्था आहे. पोलीस वगैरे भरपूर इथं सर्वजण मॅनेज करतात. चला चला चला. इथं जर पडलो ना तर खतम. पडलो तर इथं डायरेक्ट चपटे हो, चपटे. माझं पोटा बिटात पाय पोचके लागले. मावशी काय बोलशील? आमची 2 माणसं कुठं गायब झाली माहिती नाही. आम्ही तिघं राहिलो दादा. माऊली 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 माऊली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम,
हॅलो. कसा वाटला मस्त. हा लास्टला कसा वाटला म्हणजे चेंगला चेंगली झाली पण लास्टला जेव्हा आपण तिथं पोहोचलो तेव्हा भारी वाटलं ना. मंदिराशी आलो तो बरा वाटला. भारी वाटलं ना मग तेव्हाच ॲक्च्युली भारी वाटला. आणि खूप छान असं झालं आमचं दर्शन, कलश दर्शन. तर मित्रांनो तुम्ही जे मागं पाहतात ते आहे आपल्या मंदिराचा कलश आणि हात दर्शनात घ्यायचा असतो आणि आम्ही दर्शन घेतलं आहे आणि तुम्ही पण हा दर्शन करून घ्या. मागे आहे तो आपले मंदिराचा कलश. अरे विठ्ठल. मित्रांनो हे इकडं भारी आहे का जागोजागी प्रसाद वाटला जातो. केले, फरसाण, तर कुठे काजू बदाम पण. तर आता आम्ही मागाशी एका ठिकाणी साबुदाण्याची खिचडी खाल्ली थोडीशी आणि आत्ता बनाना दिलेला आहे. तर अशा रस्त्यात चालता चालता आपल्याला असे. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही दर्शन वगैरे सर्व झाला, अंघोळ झाली, दर्शन झाला, प्रदर्शनं झाली आणि आता आम्ही बाहेर आलो. चिंबला चिंबली पण झाली, सगळा झाला आणि आता आम्ही आहोत बाहेर. आणि इथं आपला शॉप आहे अलंकार ज्वेलर्स. तिथं आतमध्ये आहे अलंकार स्वीट. तो तुम्हाला कधी खायचं असेल तर या आणि नक्की खा, पण पैसे द्या, फुकट काय मिळणार नाही, समजला. तर आपला पंढरपूरमध्ये पण शाखा आहे. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव कुंडलिक कुंडलिक. काय बोल ना. पहिला काय बोलला? श्री कुंडलिक वरदेव श्री कुंडलिक हरी विठ्ठल. श्री श्री कुंडलिक हरी विठ्ठल. नाही चुकीचं तुकाराम. काय काय बरोबर तेच बाई बरोबर तू